नमस्कार, कुमुदा टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत कर्नाटक राजकारभाराबद्दल. घडामोडी जे कर्नाटकामध्ये ज्या राजकारणी घडामोडी घडले त्याच्या संदर्भात आम्ही बोलणार आहोत. कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 2792 दिवस मुख्यमंत्री म्हणून कारभार सांभाळला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 16 बजेट मांडली. 16 बजेट मांडून तिने रेकॉर्ड कायम केलेला आहे. काल देवराज अरसांचा रेकॉर्ड त्यांनी मोडला. ह्या संदर्भात डेप्युटी सीएम डी.के. शिवकुमार यांनी म्हणालंय, हा इतिहास जमा होणार आहे. याचा अर्थ सिद्धरामय्या मुख्यमंत्री पदावर न जाणार आणि मीच मुख्यमंत्री होऊन 26 जानेवारी दिवशी ध्वजारोहण मी करणार. बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी म्हैसूरला गेले होते. सिद्धरामय्याशी बातचीत झाल्यानंतर पत्रकाराशी बोलताना सतीश जारकिहोळी म्हणाले, 5 वर्ष पत्रकाराशी बोलताना सतीश जारकिहोळी म्हणाले, सतत 5 वर्ष पूर्णपणे सिद्धरामय्याच सीएम राहणार. पत्रकाराशी बोलताना बेळगावचे पालकमंत्री म्हणाले, सिद्धरामय्याच 5 वर्ष कंटिन्यू मुख्यमंत्री राहणार. एकीकडे डी.के. शिवकुमार म्हणतात की 26 जानेवारीला मीच ध्वजारोहण करणार आणि सिद्धरामय्या म्हणतात मीच 5 वर्ष मुख्यमंत्री राहणार. हायकमांडो याबद्दल काहीच डिस्कस करत नाही, काही निर्णय घेत नाही किंवा याबद्दल चर्चा होत नाही. ह्या सगळ्या घडामोडीवरून काय सिद्ध होतं? जर डी.के. शिवकुमार 26 जानेवारीला ध्वजारोहण केले नाही तर सरकार टिकणार का? कर्नाटकात काँग्रेसचे सरकार टिकणार की जाणार? जास्तीत जास्त करून सरकार पडण्याची लक्षणं दिसत आहेत. कारण डी.के. शिवकुमाराच्या मुख्यमंत्री पदाबद्दल कुठं चर्चा होत नाही. हायकमांड कुठलाही निर्णय घेत नाहीत. पण यांच्या ठरल्याप्रमाणे 2.5 वर्ष यांना देण्याचे होते, पण ते वचनपूर्ती न झाल्यामुळे डी.के. शिवकुमार नाराज आहेत. एकीकडे ते सध्या 26 जानेवारीला मीच ध्वजारोहण करणार, पण त्याबद्दल काहीच ॲक्टिव्हिटीज नाही. यावरून गृहीत धरलं जातं जसं त्यांना जर मुख्यमंत्री पद दिलं नाही, एक तर बंडखोरी करतील किंवा दुसऱ्या एखाद्या पक्षाशी मिळून सरकार करतील किंवा सरकार कोसळेल. अच्छा, या वृत्तांतामध्ये एवढीच माहिती आणि आपण लवकरात लवकर डिटेल याच्याबद्दल सविस्तर माहिती घेऊन येऊ. कुमुदा टीव्ही ब्युरो न्यूज बेळगाव. कुमुदा टीव्हीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.